पुण्यापासून अगदी 70 किलोमीटर अंतरावर वसलेलं हे आहे लवासा सिटी, जे इटलीतील पोर्तोफिनो या सिटी सारखं आहे. हे आहे भारतातील पहिलं, भारत स्वतंत्र झाल्यानंतरचं पहिली सिटी जे हिल स्टेशन म्हणून ओळखली जाणार होती. लवासा सिटी बनवण्यासाठी टोटल 4,000 रुपये कोटी खर्च आला आणि हे अगदी कवड्या मोल किमतीत विकले गेले. तर मित्रांनो, याची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लोगावमधून निघतो सकाळी 7:30 वाजता, कारण सकाळी थंडी भरपूर असते. त्याच्यामुळे मला जरा सकाळी उशिराच निघावं. निघता आपल्याला सूर्य उगवला होता. सूर्यदेवांतर इथंच दर्शन दिलं. तुम्ही बघू शकता हा एअरपोर्टचा एरिया आहे. आपण इकडे चाललो आता डायरेक्ट चांदणी चौकातून आपल्याला जायचंय. तर चला, चांदणी चौकातून आपण सरळ जातो पिरंगुट फाट्याला आणि पिरंगुट फाट्याहून लेफ्ट मारला की आपण सरळ पोहोचतो लवासाला. जाताना जरा भूक लागली होती, मग काय म्हणून जरा नाश्ता करत थांबावा. थोडंसं पुढे गेलं की आपल्याला घाटावर हमराळे मिसळ म्हणून कडक मिसळ लागते. सकाळ आपण येऊन पोहोचल्यामुळे ना तिथं काही गर्दी नसते, पण सुट्टीचे दिवस असल्यामुळे थोडीशी गर्दी असते. मग काय सकाळ झणझणीत कडक असं मिसळ आणि दही खाल्लं, त्याच्यामुळे तरतरी आलं. या कार्यकर्त्यानंतर पावावर ताव मारला होता. मिसळ खाऊन झाल्यावर मला जरा कडक कॉफी प्यावा, कारण इकडे जरा थंडीचं वातावरण जास्तच होतं, कारण सकाळ आलो होतो आपण. तिथून थोडं पुढे गेलं की आपल्याला टेमघर वॉटरफॉल लागतो. तिथं धरण आहे मोठं आणि त्याचं हे बॅक वॉटरचं पाणी येते. तिथे ना मस्त सुंदर फोटो काढायला, व्हिडिओ काढायला तुम्हाला जागा आहे. तुम्ही इथलं व्हिडिओ बघू शकता, किती चांगल्या प्रकारे हे आपल्याला बघायला भेटते. आपण स्लो मोशन मध्ये काढला व्हिडिओ, त्याच्यामुळे ना जरा एक नंबर क्वालिटी दिसते. तसं तर आपलं अंतर बऱ्यापैकी पूर्ण झालं होतं, पण आपल्याला सुट्टीचे दिवस होता, त्याच्यामुळे मला आता कोणकडे तरी चक्कर मारून यावं. भरपूर दिवस आपण चालू होतं, आपल्या कुठतरी बाहेर जायचंय. मग काय म्हणा, चला, हे बारका आपल्यासोबत आलं होतं, आपला एक मित्र होता, त्यांचा मुलगा आहे. तर तिथून थोडंसं पुढे गेलं की आपल्याला सुंदर हा पॉईंट लागतो. तिथून तुम्ही पूर्ण धरण आहे ते बघू शकता. एकदम इथलं पाणी ना बाई एक नंबर शुद्ध पाणी, अजिबात कचरा काय दिसत नाही आपल्याला. आणि तिथं बघा तुम्हाला अजून एक पुढे पॉईंट दिसतो, तिथे तुम्ही फोटो वगैरे व्हिडिओ चांगल्या प्रकारे काढू शकता. इथनं ना एक नंबर व्ह्यू दिसतं बघायला. गर्दी नसल्यामुळे ना इथं एक नंबर वातावरण असतं, एकदम शांत वातावरण. तिथून थोडंसं पुढे आलं की आपल्याला 200 रुपये बाईकचं पार्किंगची फी द्यावं लागते इथं. बाकी कुठले चार्जेस नाहीत. आणि तुम्हाला इथं वेलकम टू लवासाचं हे मोठं गेट लागतं. आणि हे वेलकम टू दावशे इथे हा जो रस्ता आहे, जो घाट आहे, त्याला दावशे घाट म्हणतात. तर आपण त्याच घाटाने चाललोय. आणि इथं आलं की आपल्याला सुंदर नजारा बघायला भेटतो. पूर्णतः इटलीतील पोर्तोफिनो या सिटीची ही प्रतिलिपी म्हटलं तरी चालेल, कारण सेम टू सेम तसंच इथला बनवायचा प्रयत्न होता. मी ज्यावेळी इथं एंटर करताना त्यावेळेस पहिलं तुम्हाला 200 रुपये तिकीट काढावं लागेल गाडी पार्किंगसाठी. कार असेल तर 400 रुपये आणि मोठी बस असेल तर 1000 रुपये घेते साधारणतः. आपण इथं आलो तर तुम्ही सगळा परिसर बघू शकताय. इथं तुम्ही आला की तुम्हाला तलाव लागल. आणि मी अक्षरशः युट्यूबवरती बघितलं, म्हणजे तिथलं गुगल सर्च केलं, कळलं की बाई डिट्टो सेम आहे तसं सगळं इथं बनवलेलं आहे. पण इथं गव्हर्नमेंटचा काही रूल आणि रेग्युलेशनचा त्यांनी गैरवापर केला असं आपल्याला गुगलच्या माहितीनुसार कळालं. त्याच्यामुळे त्यांनी इथल्या सिटीला बंदी आणली. तर इथं तुम्हाला अक्षरशः 5 स्टार हॉटेल पासून पूर्ण अग्निशामकच्या बँका, ATM सर्व गोष्टी बघायला भेटणार आहेत. तुम्ही इथं बघू शकता, हा पंप हाऊस आहे त्यांचा. आणि पलीकडे जे दिसते ते कलरफुल सिटी आहे. आपण तिकडे पण जाणार आहे थोड्या वेळामध्ये. आपण ब्रिज पासून समोर आलो की डाव्या बाजूने तुम्हाला मोठ्या अशा अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगा लागतील, ज्याचं काम पूर्णपणे बंद पडले आता, कारण या प्रोजेक्टवरती गव्हर्नमेंट भारत सरकारनं बंदी आणल्यामुळे इथं काय आता सध्या काम होत नाही. पण इथं सध्या तुम्हाला जर आला तुम्ही राहिला तर इथं हॉटेल वगैरे भेटतील. हे जे आहे ते इथं पडका गाडी तुम्हाला दिसते जळलेली, बिल्डिंग पण पूर्ण अंडर कन्स्ट्रक्शनच आहे ते पूर्ण. आणि राईट साईड काका थांबले तो वॉचमन. आपण प्रयत्न केला व्हिडिओ काढायचा, पण ते म्हणले की इथं व्हिडिओ वगैरे काढायला काय अलाउड नाही, तर त्याच्यामुळे आपल्याला काय इथला व्हिडिओ काढता आला. त्यामुळे तुम्ही इथून लगेच जावा. आणि इथं म्हणजे रात्री कोण नसते पूर्ण. तुम्ही बघू शकता इथं काका आणि त्यांची गाडी थांबलेली आहे. आणि ही जी बिल्डिंग आहे पूर्ण अख्खी मोकळी बिल्डिंग आहे. इथं बँक छोटी मोठी. इथला परिसर भरपूर मोठा आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथं आला की गाडी घेऊनच हिंडा, कारण चलत हिंडणं तर काय सोपं नाही. आणि राईट साईड तुम्ही माझ्या बाजूला बघू शकताय, इथं पण मोठं एक इन्फॉर्मेशन सेंटर होतं त्यांचं. आणि पूर्ण रस्त्याच्या बाजूने सगळ्या बिल्डिंगा ज्या आहेत सगळ्या अंडर कन्स्ट्रक्शन पडल्यात. आता इथं एक सिक्युरिटी गार्ड बसलेला आहे फक्त. इथून राईटला गेलं की इकडे तुम्हाला ATM पण दिसेल, स्टेट बँकेचं
दोन्ही साईडनं 2 बँका दिसतील आणि पुढे जे 5 स्टार हॉटेल पण आहेत, तर तुम्हाला मी दाखवते तर पुढे गेले की. पण सध्या तिथलं काहीच काम झालेलं नाही, त्यामुळे ते बंद पडलेलं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला खाण्याची राहण्याची सगळी व्यवस्था केली जाईल. तिथं तुम्हाला फक्त थोडंसं कॉस्टली भेटेल, पण ठीक आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला खाण्यापिण्यासाठी कुठे इकडे जायची आवश्यकता लागणार नाही, जागेवर भेटेल सगळं. इथला परिसर भरपूर मोठा असल्या कारणामुळे इथं तुम्हाला सायकल पण भेटते. 100 रुपये अर्धा तासाचे घेतात, तिकडे 200 रुपये त्या मोठ्या सायकलचे. तर या सायकलवरून तुम्ही तिथल्या परिसरात हिंडू शकता. जर तुमची बाईक वगैरे नसेल काय, तर इथे तुम्हाला पण फिरण्यासाठी मस्त जागा आहे. 2014 साली इथे एक पुण्यातली मोठी युनिव्हर्सिटी पण झाली. तुम्ही बघू शकता इथं बोर्ड लागला युनिव्हर्सिटीचा. इथं BBA, MBA, LLB सायन्सचं पूर्ण ऍडमिशन होतं आणि हा टोटल 28 एकरात परिसर आहे या युनिव्हर्सिटीचा. इथे सगळं ग्रीन फॉरेस्ट युनिव्हर्सिटी पण म्हटलं जातं, कारण सिटीपासून बाहेर लांब असल्यामुळे इथं कुठल्याही प्रकारची गर्दी किंवा गोंधळ काही होत नाही. मुलांना शिकण्यासाठी ही एक नंबर इथलं युनिव्हर्सिटी किंवा वातावरण जे आहे ते पोषक आहे. इथला परिसर एवढा मोठा आहे की तुम्ही इथून बघून कंटाळा इथला अक्षरशः. तुम्ही आता बाजूला बघताय दोन्ही साईडनं जे पश्चिमाच्या देशांमध्ये जसं असतंय सेम तसं इथे दाखवलं आहे. दोन्ही साईडनं घरं, पुढं बाईक किंवा तुमची जी कार असेल ती कार लावायला जागा आणि समोर झाडं आणि प्रत्येक ठिकाणी असं व्हील पेन आहेत तिथं, जिथं तुम्ही रेंटवरती घेऊ शकता जर तुम्ही कधी येताय तर व्हीलला. आणि प्रत्येक घराच्या समोर एक स्पेसिफिक पाटी म्हणजे लावलेली आहे. मला इथून जाण्यासाठी हे एंट्रन्सचं गेट आहे आणि तुमच्या घराचा नंबर तुम्ही पूर्ण बघू शकता. आता पुढे गेले तुम्हाला दिसेल ते. लवासा सिटी एवढी मोठी आहे की तुम्हाला फिरता अक्षरशः कंटाळा येईल. आपण 3 वाजेपर्यंत तिथला परिसर पाहिला आणि 4 वाजता आपण निघण्यासाठी निश्चय केला. आणि जाताना आपल्याला हा पूर्ण घाटाचा रस्ता लागतो, त्यामुळे तुम्ही इथलं बघू शकता परिसर एक नंबर. तुम्ही जर बाईकवर येत आहे तर व्यवस्थित या, कारण रस्ता खतरनाक आहे, तुम्ही पाहू शकताय. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. जे कोणी लवासा सिटीला व्हिजिट करण्यासाठी जाईल त्यांना ही संपूर्ण माहिती भेटेल. तर चला भेटूया पुढच्या अशाच एका मजेशीर व्हिडिओमध्ये.